विठाबाई नारायणगावकर एकेकाळी तमाशा क्षेत्रातील गाजलेलं नाव. वयाच्या 10व्या वर्षापासून पायात घुंगरू बांधून लावणी सादर करत प्रेक्षकांवर हुकूमत गाजवणारी नर्तकी. सावळा देखणा चेहरा, गोड गळा आणि अभिनयाची वर चढता हे तिच्या जीवनाची वैशिष्ट्य होती. प्रेक्षकांनी तिला तमाशा सम्राज्ञी म्हणून ओळखले. पण याच महान तमाशा सम्राज्ञीच्या फडावर बुधवारी नाशिक पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्याच्या वरुडी पठार परिसरात हल्ला झाला. काच नका खोलू ना. गाडी काढायला म्हणत आहे. नाही, गाडी काढता येत नाही. दुचाकी स्वाराने वाहनाला कट मारला आणि 10 मिनिटात 60 ते 70 जणांनी मिळून तमाशा कलावंतावर जोरदार मारहाण केली. महिला कलाकारांचे कपडे फाडले गेले, विनयभंग केला आणि त्यांचे पैसेही लुटले. आम्हाला न्याय हा भेटला पाहिजे. हे काय करोडपती किंवा पैशावाल्याच्या मुली नाहीत, या गरीबाच्या मुली आहेत. प्रत्येक जण पोटा पाण्यासाठी त्याला मी विठाबाईची नात बोलते स्वतः. फक्त एवढं सांगते की ह्या ज्या मुलींवर अन्याय अत्याचार झाला त्यांना न्याय भेटलाच पाहिजे. जो तो त्याच्या पोटासाठी आलाय, अरे लाज वाटायला पाहिजे. ना मर्द का ना मर्द, आया बहिणी घरात आहेत. ज्या आईला आई म्हणता, बहीण म्हणता, त्याच्या लोकांच्या मुलींना सुद्धा बहीण माना. हे जर एखाद्या मोठ्या माणसाच्या पैशावालीच्या मुलीवर घडलं असतं तर. पण ही काही पहिलीच घटना नाही. याआधीही पद्मश्री पुरस्कार विजेते रघुवीर खेडकर यांच्या फडावर अशाच प्रकारचा हल्ला झाला होता. राज्याच्या प्रत्येक जत्रेत जिथे आजही हजारो रसिक तमाशा पाहण्यासाठी गर्दी करतात, कुठे आहेत ते शिट्ट्या टाळ्या वाजवणारे हात? कुठे आहेत ते सिने दिग्दर्शक आणि निर्माता जे तमासगीरांच्या आयुष्यावर तमाशा प्रधान चित्रपट बनवून लाखो रुपये कमवतात? प्रत्येक तमाशाचा मालक आज 100 लोक घेऊन फिरतो. प्रत्येक मुलींची जबाबदारी प्रत्येक तमाशाच्या मालकावर असती. आज हे माझ्या आजीला एवढा मोठा पुरस्कार भेटलेला आहे, हे आज इतकं मोठं काळिंब पासल्यासारखी गोष्ट झालेली आहे. त्यांच्या घरातले लोक आम्हाला काय म्हणतात की जबाबदारीवर नेलेल्या आमच्या मुलींचं हे बाहेर काय झालं म्हणून. तर माझं म्हणणं एकच आहे, होता होईल तेवढं लवकरच झालं पाहिजे. आज विठाबाईच्या तमाशावर अन्याय झाला, त्यांच्या मुलींवर अन्याय झाला, मुलींना मारलं, माणसांना मारलं. हेच उद्या प्रत्येक तमाशा फड मालकावर होऊ शकतं. कुठे आहेत त्या पार्श्वगायिका ज्या शेकडो लावण्या गाऊन लोकप्रियतेचे रेकॉर्ड ब्रेक करतात? कुठे आहेत ते संगीतकार ज्यांनी लावण्या रचून राष्ट्रीय पुरस्कार मिळवले? आज माझ्या आजीचं नाव बदनाम झालं. विठाबाईच्या तमाशाला मारहाण झाली. आज विठाबाई जर असती ना तर 15 मिनिटात पोलीस स्टेशनला ज्यांनी आरोप केलेले ते हजर राहिले असते. अख्ख्या भारताला माहिती आहे विठाबाई कशी होती ते. कुठे आहेत ते लोक कलावंतांचे अभ्यासक, कवी कवयित्री आणि राजकीय पुढारी जे तमाशा आणि त्यांच्या कलाकारांच्या संघर्षाकडे दुर्लक्ष करतात? ही प्रश्ने विचारताना आपल्याला लक्षात येतं की ज्या लोककलेला आपण कमी लेखतो त्यांचं आयुष्य, त्यांचा संघर्ष, त्यांचा सन्मान आणि सुरक्षितता किती दुर्लक्षित आहे. कवी महादेव गोरख कांबळे यांनी वेदांकित घुंगरांचे संदर्भ हा त्यांचा कविता संग्रह विठाबाईला केंद्रस्थानी ठेवून लिहिला आहे. त्यांच्याच ओळीत सांगायचे झाले तर, संस्कृतीचे पारंपरिक शल्य गोल गोल फिरले आणि भाजून घेतले स्वतःला भाकरीचे रूप देऊन.